शेगावात झाली नवनियुक्त मंत्र्यांची लाडूतुला. अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आले भव्य आयोजन. शेगाव नुकतेच महायुतीचे सरकार स्थानापन्न झाले. नव्याने झालेल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा हिवाळी अधिवेशन 2024च्या अगोदरच म्हणजे आदल्या दिवशी नागपुरामध्ये संपन्न झाला. महाराष्ट्रातील नागपुरामध्ये असलेल्या राजभवनात हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महायुती सरकारने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावेळी महायुतीचे असलेले खामगाव विधानसभेतील तिसऱ्यांदा विजयाचा चौकार मारणारे ॲडव्होकेट आकाशदादा पुणकर यांच्या रूपाने मंत्रिपद दिले असून त्यांच्याकडे कामगार मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिवेशनाचा काळ सोडल्यानंतर नामदार हे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरिता संतनगरीमध्ये दाखल झाले. त्या अनुषंगाने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहरामध्ये विविध ठिकाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक श्री छत्रपती अग्रसेन महाराज चौकामध्ये शंकरलालजी गंगारामजी अग्रवाल तथा माजी नगराध्यक्ष शरद सेठ अग्रवाल व मित्रपाराच्या वतीने नियुक्त कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशदादा पुणकर यांचा सत्कार सोहळा व लाडूतुला आयोजित करण्यात आली. यावेळी जळगाव जामोद मतदारसंघातून 5व्यांदा विजयाचा गुलाब धुलणारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा सुद्धा सत्कार सोहळा या अग्रसेन चौकामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाने यावेळी महायुतीतून एक आगळंवेगळं राजकारण करत विधानसभेवर आगळ्या पद्धतीने सत्ताकारण करून एक नवा इतिहास रचला आहे. यावेळी विरोधकाला बसण्याकरिता अपेक्षित असलेले आमदारसुद्धा विरोधकांकडे नसल्यामुळे यामुळे विरोधी नेत्याची सुद्धा स्थिती बिकट झाली आहे. तरी या विक्रमी महायुतीच्या काळात अनेक चर्चांना उधाण असले आले तरी यावेळी महायुतीने नवा पायंडा पाडीत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे अनेक दिग्गजांची नाराजी ओढावून असली तरी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याच्या चर्चा मतदारसंघात आहे. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीच्या काळात मंत्रिपदाचा खांदा बदलला असला तरी कामगार मंत्रालय हे कायम आहे. तर यावेळी नामदार आकाश पुणकर यांच्या रूपाने जिल्ह्याला पालकमंत्री मिळत असल्याने जिल्हावासियांच्या समस्या सोडवण्याकरता सोयीचे जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. शासकीय दौऱ्यानुसार दिनांक 22 डिसेंबर रोजी नामदार आकाश पुणकर यांचे शेगावात आगमन झाले. बारी समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्याला भेट देत त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा सत्कार सोहळा सुद्धा पार पडला. त्यानंतर श्री गजानन महाराजांचे सपत्नीक दर्शन घेऊन आल्यानंतर लहुजी वस्ताद चौकामध्ये त्यांची पुस्तकतुला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचा नितीन शेगोकार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वतीने महामानवांना पुष्पहार करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विविध चाहत्यांच्या वतीने सत्कार सोहळे घेण्यात आले. स्थानिक विश्राम भवन येथे भाजपाच्या वतीने आहे सत्कार सोहळ्यामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे व सौ अपर्णाताई कुटे यांच्या वतीने हा सत्कार सोहळा पार पडला. त्यामुळे आमदारांनी नामदारांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याच्या चर्चा शेगावात रंगू लागल्या. जनसमूह न्यूज शेगाव.